नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाची फिक्स तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि उद्यापासूनच लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे। तर या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका किती पैसे आमच्या खात्यात जमा होणार आहे। तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले होते, तर आता त्यांना त्यांचे पेंडिंग असलेले 1000 रुपये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार आहेत का? आणि त्यासोबतच नेमकं कोणत्या दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 2500 रुपये मिळणार आहे? आणि याचप्रमाणे लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत। तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आणि उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात आणि किती जमा होणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते, त्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। त्यानंतर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले होते आणि त्यांचे मागील महिन्याचे 1000 रुपये पेंडिंग होते, त्यांना मागील महिन्याचे पेंडिंग 1000 रुपये आणि चालू महिन्याचे 2500 रुपये असे एकूण 3500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। पण ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि UDID कार्ड त्यासोबतच संबंधित कागदपत्रे जर तहसील कार्यालयामध्ये जमा केली असतील, तरच तुम्हाला या महिन्यामध्ये मागील महिन्याचे पेंडिंग 1000 रुपये आणि चालू महिन्याचे 2500 रुपये येतील। आणि जर आधार कार्ड, UDID कार्ड आणि त्यासोबतच संबंधित कागदपत्रे जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा केली नसतील, तर तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा मागील महिन्याप्रमाणे फक्त 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आणि संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना त्यासोबतच वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेतील उर्वरित सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि त्यासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार पात्र लाभार्थ्यांच्या याद्या आणि DBT पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन पेंडिंग असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आल्या आहेत। तर त्या याद्या कशा पद्धतीने बघायच्या याचा डिटेल माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवरती तो व्हिडिओ दिलेला आहे। तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघून ते याद्यांमध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करून घ्या। कारण जर पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।